नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तर तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:57 ते 7:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:14 ते 10:53 आणि अवगंड काळ दुपारी 2:11 ते 3:50 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आज तुमचा मूड नेहमीप्रमाणे नसेल. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण मात्र अगदी व्यवस्थित राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी दिवस आहे आजचा. आज तुमचा मूड, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं, जमीन जायदादच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं किंवा बोलणी तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा आजचा दिवस राहील. तुमची मानसिकता आज स्थिर राहणं थोडंसं कठीण होऊन बसेल. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. ऊर्जेचा स्तर आजच्या दिवशी अतिशय चांगला दिसून येईल. आत्मविश्वाससुद्धा चांगल्या प्रकारे दिसून येईल. कामं तुमचे मार्गीसुद्धा लागताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी जमून येतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. आर्थिक संदर्भामध्ये काही अपेक्षा जर तुम्ही करून असाल तर ते आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील. तुमचा मूडसुद्धा त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल.
दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. थोडेसे इमोशनल झाल्यासारखं वाटेल, परंतु भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं मनामध्ये विचारांचं काहूर माजेल, त्यामुळे मनस्थिती ठीक असणार नाही. अर्थातच महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे टाळणं गरजेचं ठरेल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल, एक्झर्शन थोडं जास्त झाल्यासारखं वाटेल. मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता राहील. काळजी करू नका, 1-2 दिवसामध्ये गोष्टी पूर्ववत होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुमची मार्गी लावू शकता. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची मानसिकता, एनर्जी, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर पडू शकते. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.